कालच्या पार्टमध्ये आपण पाहिलं पावस आणि मार्लेश्वर तसंच कशेळी बीचवरची मजा मस्ती। आजच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन कोकण नेमकं काय आहे ते। रत्नागिरीच्या प्राचीन कोकणामध्ये आता आपण एंट्री करतोय। तर प्राचीन कोकणात नेमकं काय बघण्यासारखं आहे हे जाणून घेण्यासाठी आपला व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। हे आहे ते प्राचीन कोकण। प्राचीन कोकण हे महाराष्ट्रातलं रत्नागिरीमधलं एक खूप मोठं असं ओपन एअर संग्रहालय आहे। या प्राचीन कोकणात एंट्री करायची फी आहे 50 रुपये। आणि हो, जर तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायची असेल तर तुमच्याकडून 100 रुपये घेतले जातात आणि तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली जाते। तर आता आपण या प्राचीन कोकणाविषयीची विस्तीर्ण माहिती जाणून घेऊया। रत्नागिरीमधील प्राचीन कोकण हे 3 एकर जमिनीमध्ये वसवलेलं आहे। या प्राचीन कोकणामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती देखील लावलेली आहे। आणि हो, नुसतीच वनस्पती अर्थात झाडं लावलेली नाही आहेत बरं का, तर ह्या प्रत्येक झाडाच्या खाली पाटी लावली आहे आणि त्या पाटीवरती प्रत्येक झाडाविषयीची माहिती लिहिलेली आहे, जेणेकरून पर्यटक येतील, झाडे बघतील आणि त्याविषयीची माहिती देखील वाचतील। झाडांविषयीची माहिती पर्यटकांना समजावी म्हणूनच कदाचित यांचा हा हेतू असावा। ही आहे ती प्राचीन कोकणातील काळाची गुहा। या गुहेमध्ये अश्मयुगातील मानव कसा होता ते दाखवण्यात आले। तसंच आदिमानवाचं वास्तव्य कसं असायचं हे देखील त्यांनी दाखवलंय। तसंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राचीन कोकणामध्ये अशी ही झाडं लावलेली आहेत आणि या झाडांच्या खाली माहिती सांगणारी अशी ही पाटी लावली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 500 वर्षांपूर्वीच्या कोकणातील लोकांची जीवनशैली नेमकी कशा प्रकारची होती हे यांनी अतिशय सुंदर असं साकारलं आहे। समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पण त्यांच्या घरा लागून जातात। एवढी छोटी ओढी घेतात हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात। कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या ह्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात। तर मंडळी, हे आहे कोकणातलं खोतांचं घर।
हे आहेत पितळ्याचे अडकित्ते, त्याचेही काही नमुने त्यांनी तिथे ठेवले आहेत. तर इकडे जे आहेत ते आहेत गारुडी. गारुडी म्हणजे सापाचा खेळ करणाऱ्याला गारुडी असं म्हणतात. तर इकडे हे जे आपल्याला दिसत आहेत सापाचा खेळ करणारे ते गारुडी आहेत. कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेऊन देत असतात व तेल त्याच्या देखत तेल पाडून देत असतात. हा तेलाचा घाणा आहे, त्याला खुंट असं म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. ते जो उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवलं जातं. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल बाजूला केला जातो व जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. स्वयंपाकघर आहे. घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असते. ते जातणीसारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. हे भात का तांदूळ बाहेर निघतो. कोंडा बाजूला केला जातो. हे मोठे पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. त्यामध्ये पाणी ठेवलं जातं व या चाळणीवर केळीचं पान ठेवलं त्यावर मोदक ठेवले जातात. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र, यामध्ये डाळ घातली जाते व हे रड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते जेणेकरून आतील डाळ वाटून निघते व याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याच्या तांब्या, त्याखाली 3 डबे, बाजूला 2 चमचे आहे. दोन्ही बाजून लॉक आहे. ती चहाची किटली, ते शेवयाचं लाकडी यंत्र आहे. हे लोखंडी यंत्र. ही दगडी उखळ आहे. याचे पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. इथे लाकडी चमचे दाखवले. घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आले. पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगडा भरण्याचा कोणताही मोबदला हा कासार घेत नसे. ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा छोटा असा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. तर मंडळी, ही आहे मार्लेश्वराची प्रतिकृती त्यांनी इथे साकारलेली आहे. अशी गुहा मार्लेश्वरमध्ये आहे, तशीच त्यांनी इथे प्राचीन कोकणामध्ये साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. बघू शकता.
गोळे केले जातात. पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पडल्या जातात. म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. ती माचाण आहे. तर इथे एक कॅन्टीन होतं आणि त्यामध्ये सगळे कोकणातले पदार्थ अवेलेबल होते, असं तुम्ही बघू शकता. तसंच इथे आतमध्ये शंख प्रदर्शन होतं आणि शंखापासून कानातली, गळ्यातली वगैरे देखील विकायला इथे त्यांनी ठेवली होती. अशा प्रकारे कोकणातील लोकांनी सांस्कृतिक वारसा जपत ही संस्कृती आत्तापर्यंत जपल्याचं आपण पाहिलं. त्यामुळेच येणाऱ्या पुढच्या पिढीला याचा चांगलाच उपयोग होणार आहे. असं होतं कोकणातले ब्लॉग आणि पार्ट 1मध्ये मी तुम्हाला कुठे फिरले, कुठे गेले, कोकणातलं एक्झॅक्ट कोणतं ठिकाण मी पाहिलं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिरीज आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.